आम्ही सत्तेर असताना शेतकऱ्यांक तांकां जाय त्यो सुविधा आणि येवजण दिवपाक शकले नात म्हण भाजपाक वेचून हाडले खंय। पूण आता तशें जावचे ना। शेतकऱ्यांक जाय त्यो येवजण्यो आमी तयार करतले। तशेंच गोंयकार शेतकऱ्यांक जीएसटी मुक्त शेती करपाक आमी वावुरतले। गोंय प्रदेश काँग्रेस समितीचो राष्ट्रीय समन्वयक शैलेश अगरवालान पत्रकार परिषदेन सांगले। आम्ही 10 वर्ष आधी होतो तेव्हा आमच्याकडून ज्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या असतील त्या पूर्ण झाल्या नाही, म्हणून शेतकऱ्यांनी सत्ता बदल घडवलं आणि त्या ठिकाणी भाजपावर विश्वास ठेवून या पंतप्रधानांनी ज्या घोषणा केल्या त्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी यांना निवडून दिलं, परंतु हे सबशेल फेल ठरले और आवश्यकता ही आविष्कार की जननी है। अब हमको लगता है कि किसानों के लिए करेक्टिव मेजर्स क्या लेने चाहिए, किस तरह के आविष्कार इन सारी परिस्थितियों में होने चाहिए, त्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आता शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल काँग्रेस कमिटेड आहे। तशी ऋणमुक्ती आयोग निर्माण करून, शेतकऱ्यांसाठी ऋणमुक्तीचा आयोग निर्माण करून शेतीवरचं सगळं कर्ज माफ करण्यात येईल। त्याच्यानंतर जीएसटी फ्री ॲग्रिकल्चर आम्ही पाहू, जे आज कृषीच्या सर्व संसाधनांवर अयोग्य पद्धतीने जीएसटी लावण्यात आलाय, तर कृषी याच्यामुळे पुन्हा कृषीची इन्व्हेस्टमेंट वाढली आहे। तशा परिस्थितीत शेतीची इन्व्हेस्टमेंट लागत कमी करण्यासाठी आम्ही शेती उपयोगी वस्तूंवर लागणारे जे जीएसटी आहे ते एक्झम्प्ट करणार आहोत। त्याच्यानंतर या सरकारचं चुकीचं आयात निर्यात धोरण हे कृषी प्रधान देशात कृषीच्या पूरक असणं अति आवश्यक आहे। या ठिकाणी आपण बघतो देशातली तूर जशीच्या तशी राहते आणि भाव वाढू नये, महागाई वाढू नये म्हणून आपण तूर आयात करतो। गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गावकर आणि भक्ती पै बाळगी।